आढावा बैठकीतून सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीरंग बारणे यांच्या विक्रमी विजयाचा राष्ट्रवादीचा निर्धार। मावळ लोकसभा मतदारसंघात विकास झाला नाही अशी टीका करणारे विरोधक डोळ्यांवर पट्टी बांधून बोलत आहेत। असा प्रतिटोळा मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी लगावला। खोपोली शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना तसेच मेट्रो आणण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे असेही बारणे यांनी यावेळी सांगितले। खासदार बारणे म्हणाले की संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण मतदारांकडे मते मागत आहोत। सकारात्मक कार्य करणाऱ्यांच्या मागे हा मतदार राहतो असा अनुभव आहे। आपण नेहमीच माणसे जोडण्याचे काम केले आहे, कधीही कोणाला त्रास दिलेला नाही। विरोधकांची या मतदारसंघात ताकद कमी आहे, त्यामुळे ते विनाकारण टीका करत आहेत, पण सुज्ञ मतदारांना वस्तुस्थिती माहीत आहे। खोपोली शहरात आणि परिसरात केलेल्या विकास कामांची माहिती खासदार बारणे यांनी यावेळी दिली। खोपोली शहरासाठी भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र पाणी योजना सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात येईल। कर्जत खोपोली लोहमार्ग, खोपोलीत मेट्रो सुविधा, मोठे अद्ययावत रुग्णालय आदी प्रकल्पांचे नियोजन सुरू आहे असे त्यांनी सांगितले। परंतु मसूदकर आपण त्या गोष्टीचा उल्लेख केला, त्याचा मात्र मी या ठिकाणी उल्लेख करत खोपोली पनवेल रेल्वे सेवेच्या बाबतीमध्ये आपण उल्लेख केला। मी तुम्हाला आश्वासन देतो की येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षापूर्वी पनवेल ते कर्जत मार्गाचा उल्लेख केला होता, त्याच्या मार्गिकेचं काम आता चालू आहे। 80% काम पूर्ण झालेले आहे आणि पनवेल ते खोपोली या मार्गिकेवरती आपण गाड्या जास्त लावण्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही मेट्रो आणण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच प्रयत्न करून एक लोकप्रतिनिधी केंद्राच्या माध्यमातून सांगतो। हॉस्पिटलचा उल्लेख केला, राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हॉस्पिटलची चांगली सुविधा देण्याचा आपण भविष्यामध्ये करूया। अनेक योजना आपले या विभागाचे आमदार महेंद्रसाहेब कोरवे यांच्याकडे देखील आहे, त्यांनी देखील चांगलं काम हे जास्तीत जास्त राज्य सरकारकडून निधी आणून। प्रास्ताविकात दत्तात्रय मसूरकर यांनी खोपोली शहराला आवश्यक असणाऱ्या विकास कामांबाबत अपेक्षा व्यक्त केली। खोपोली शहरातून बारणे यांना भरभरून मतदान होईल असा विश्वास सुधाकर घारे यांनी व्यक्त केला। सुरेखा खेडकर, अंकित साखरे, विजय पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली। संबोधित करण्यासाठी आपल्याला माहितीच्या जी निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी आपल्याला विनंती करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण इथे बैठकीमध्ये आलेला आहे। आज विजय भाऊनी सांगितलं तर आपण आम्हाला विनंती करायला आलेले, तुम्ही भाऊला सांगेल हो आमच्या खोपोली शहराच्या कार्यकर्त्यांना विनंती केली, त्या विनंती केली की आमचे खोपोली शहर तुम्हाला भरभरून मिळून देणार इत्यादी सर्वांच्या सांगितलं होतं। तर आज आपल्याला तुमचं धन्यवाद आपण केलं, आपण सांगितलं तर आम्ही सर्वजण बांधे साहेबांच्या बरोबर आहे आणि बांधे साहेबांचं काम आम्ही सर्वजण करत आहे, पण आम्ही कुठे बोलण्याची आता गरज राहिली नाही। तर आमचे सर्वांचे खोपोली शहराचे अध्यक्ष, खोपोली शहराचे प्रमुख आमचे वसुंधर साहेब आहेत। पण हे निवडणूक वेगळी आहे, मावळवरती आलो आणि मावळचा हा सातत्याने आपण पाहिलं की पक्षाला साथ देणारा आता या वेळेला तर आपण काँग्रेस पक्षाबरोबर आहे, शिवसेना याबरोबर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहे। लोकसभेची निवडणूक यासाठी महत्वाची आहे की जे आपल्या दिल्लीच्या पातळीवर सोमवारच्या लोकसभेमध्ये अनुभव असणारे
ज्यांनी दोन पारणे साहेबांनी काढलेलं आहे ते आपल्याला यांनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आम्हाला सर्वांना स्पष्टपणे सूचना केलेल्या होत्या की आपले मावळ लोकसभेचे संभाव्य उमेदवार माननीय आप्पासाहेब बारणे आणि अतिशय ताकदीने आपल्या पक्षाचा उमेदवार आहे असं समजून आपल्या सर्वांना महायुतीचं काम करायचं, आप्पासाहेब बारणेंचं काम करायचं आहे. गेले काही वर्ष आपण एकमेकांच्या विरोधात लढलो जरी असलो तरी बारणे साहेबांनी कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला दुखावल्या उलटा काही वेळ प्रसंगी आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना त्यांनी मदत केलेली आहे. तर ही जाणीव ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की माननीय आप्पासाहेब बारणे यांना आपण जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करायचं आहे. खोपोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत शहर अध्यक्ष मनीष यादव, ज्येष्ठ नेते बाबू पोटे, ॲडव्होकेट अमोल पाटील, माजी नगरसेवक महादू जाधव, मंगेश दळवी, रमेश जाधव, खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव, महिला शहर अध्यक्षा वैशाली जाधव, माजी नगरसेविका केविना गायकवाड, शिल्पा सुर्वे, अंजू सरकार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पालांडे, कर्जत युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर, शुभम सकपाळ, शुभम शिर्के, रवींद्र घारे, अल्पेश थरकुडे, साजिद मालदार आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.